नमस्कार छोट्या दोस्तांनो. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे भीमाचे गर्वहरण. कौरवांनी केलेल्या अन्यायामुळं पांडवांना वनवासात राहावं लागलं. वनवासात असताना एकदा द्रौपदीच्या समोर 1000 पाकळ्या असलेलं एक सुंदर कमळ वाऱ्यामुळं येऊन पडलं. त्याचा सुगंध अतिशय विलक्षण होता. द्रौपदीनं ते कमळ हातात घेतलं. तिला फार आनंद झाला आणि ती भीमाला म्हणाली, "हे फूल पहा, किती सुंदर आहे. त्यामुळं मी असं करते की हे फूल मी धर्मराजाला देते. पण माझ्यासाठी अजून असली कमळं मला आणून द्या. द्याल का?" द्रौपदीचा हट्ट पुरवण्यासाठी भीम जंगलात जायला निघाला. ज्या दिशेनं त्या कमळाचा सुगंध वाहत आला होता, त्या दिशेनं जाण्याचं त्यानं ठरवलं. ते जंगल घनदाट होतं. वेगवेगळ्या पशुपक्ष्यांच्या आवाजानं पानोपानी भरून गेलं होतं. गंधमादन नावाच्या पर्वतावर कमळाचा शोध घेत भीम हिंडू लागला. पर्वताची उंची खूप होती, त्यामुळे त्याच्या आजूबाजूला ढग दिसत होते. जाता जाता उगीचच भीम मोठे मोठे वृक्ष उपटून टाकू लागला. प्राण्यांवर हल्ला करू लागला. त्यामुळे जंगलातले पशुपक्षी त्याला घाबरून लांब पळून जाऊ लागले. पुढे गेल्यावर केळीचं एक दाट वन लागलं. तिथं हनुमान होता. भीमाचं अर्धाणपणाचं वागणं पाहून हनुमानानं त्याचं गर्वहरण करायचं ठरवलं. जेमतेम एक माणूस जाईल एवढी वाट त्या केळीच्या वनाशी होती. ती वाट अडवून हनुमान तिथं बसला. थोड्या वेळानं हनुमानाला झोप येऊ लागली. जांभया येऊ लागल्या. जांभई देताना त्यानं आपलं शेपूट जमिनीवर आपटलं. महाबली हनुमानाचं शेपूट ते आपटल्यावर मोठा आवाज झाला. तो गगनभेदी आवाज ऐकून भीम जरा चमकला. कशाचा आवाज असेल याचा शोध घ्यायचा त्याने ठरवलं. आवाजाच्या रोखानं जात जात भीम केळीच्या वनाजवळ येऊन पोचला. तिथं एक वानर वाटेत पसरून बसला आहे असं त्याला दिसलं. भीमाकडे बघून हनुमान म्हणाला, "मला जरा बरं वाटत नाहीये, म्हणून इथे पडलो. तू का बरं इथे येऊन माझी झोपमोड केलीस? तू चांगला भला माणूस दिसतोस. प्राणी मात्रांवर दया केली पाहिजे, हे तुला काय सांगायला हवं? आम्ही आपले साधे प्राणी, आम्हाला धर्माची काय माहिती? पण ज्ञानी माणसांना झाडांबद्दल, प्राणी पक्ष्यांबद्दल दयाबुद्धीनं, प्रेमानं वागावं ना." ते राहिलं बाजूला. तू उलट झाडं उपटतो आहेस, प्राण्यांना निष्कारण घाबरवतो आहेस. तू इथं कशासाठी आला आहेस? हे जंगल खूप घनदाट आहे. इथून पुढे जाणंही कठीण आहे. तू आपला परत जा. वानराचं हे बोलणं ऐकून भीमानं उत्तर दिलं, "तू नक्की कोण आहेस?" "मी वायुपुत्र आहे." वानर त्यावर म्हणाला, "मी साधा वानर आहे. मी वाटेतून हलणार नाही. तू कशाला आपला जीव धोक्यात घालवतो आहेस?" भीम रागावून म्हणाला, "अरे जा, तू कोण मला सांगणार? उठ, हो बाजूला. उगीच माझ्याकडून त्रास करून घेऊन नकोस स्वतःला." हनुमान शांतपणे म्हणाला, "मी आधीच तुला सांगितलं होतं की मला बरं नाही. माझ्यात उठण्याची शक्ती नाही. तुला पुढे जायचंच असेल तर मला ओलांडून जा. मी म्हाताराही आहे. तेव्हा कृपा करून माझं एवढं शेपूट बाजूला सरकव आणि मग जा." हे ऐकून आपल्या सामर्थ्यावर विश्वास बसलेल्या भीमानं त्या वानराबद्दल तुच्छतेने विचार केला. याचं शेपूट धरून यमाच्याच घरी पाठवून द्यावं असा विचार करून त्यानं वानराचं शेपूट पकडलं. शेपूट तर पकडलं आणि भीमाला आश्चर्याचा धक्काच बसला. शेपूट उचलायची तर गोष्ट दूरच, पण त्याला ते शेपूट तुसभरही बाजूला सरकवता आलं नाही. भीमानं आपली सारी शक्ती एकवटून दात ओठ खाऊन प्रयत्न केला, पण छे, काही उपयोग झाला नाही. हे पाहून भीम चांगलाच हबकला. त्याला अतोनात लाज वाटली. हा वानर काही साधासुधा वानर नव्हे, हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे हात जोडून तो वानरापुढे उभा राहिला आणि म्हणाला, "मी आपल्याला जे काही वेडं-वाकडं बोललो त्याबद्दल मी कपिश्रेष्ठ, मला माफ कर. पण तू कोण आहेस? सांग मला. गंधर्व आहेस की देव आहेस?
मी तुला शरण आलेलो आहे. भीमाची पुरेपूर फजिती झाली आहे हे पाहून वानरानं म्हणजेच हनुमानानं आपली खरी ओळख त्याला दिली. मग त्याला सुगंधी कमळ कुठल्या वनात मिळतील त्याचा रस्ताही दाखवून दिला. म्हणूनच मुलांनो, कधीही कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका. चला तर मग भेटूया एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत हसा, खेळा, मजा करा आणि महत्वाचं म्हणजे प्रज्ञा मावशीच्या गोष्टी ऐकत राहा. टाटा.